आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही जाहीरनामा घोषित केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे आपल्या पक्षाकडून वचननामा जाहीर केलाय, ज्यात तरुण आणि शेतकऱ्यांसह पेट्रोल डिझेलवरून मोठी घोषणा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात काय आहे पाहूया। लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केलाय, ज्यात 30 लाख नोकऱ्यांपासून ते पेट्रोल डिझेल आणि सिलेंडर स्वस्त करण्याचा वायदा करण्यात आला। एका वर्षात 30 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार। केंद्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण देणार। कर कमी करून किंवा रद्द करून पेट्रोल डिझेल सिलेंडर स्वस्त करणार। काँग्रेसकडून जाहीर गरीब कुटुंबातील महिलेला 1 लाख रुपये देण्याच्या योजनेला पाठिंबा दिलाय। जीएसटीत सुधारणा करणार, स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य हिस्सा देणार। शेतीसाठी लागणारी बी बियाणं, जंतुनाशक औषधं, खतं पूर्णपणे जीएसटी मुक्त करणार। शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही अशा रीतीनं आयात निर्यात धोरण ठरवणार। शेतमालाला उचित हमीभाव देण्यासाठी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ठरवणार। पर्यावरणाला घातक विनाशकारी प्रकल्प नाकारण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळवून देणार। जैतापूर, बारसू, वाढवण हे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करून पुन्हा येऊ देणार नाही। गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करणार। जेव्हा राज्यामध्ये युती सरकार होतं, त्या युती सरकारच्या काळात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले होते। आम्ही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर नक्कीच याबद्दल गंभीरतेने विचार करून 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्ष स्थिर कसे राहतील याच्याबद्दल आग्रही असू। कारण हे जर का नीट ठरवलं तर होऊ शकतं, हे राज्य सरकारने तेव्हा दाखवून गेले। जर राज्य करू शकत असेल तर केंद्र का नाही करू शकत। काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलन होतात, जसं जैतापूर होतं, आता मध्ये नाणार झालं, आता बारसू आहे, मग वाढवण बंदर आहे। असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात यायला देणार नाही, जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी मोदींवर देखील निशाणा साधलाय। देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना 5वी बहुमत हवं, पण तसं होणार नाही अशी टीका ठाकरेंनी केली आहे। आता मात्र त्यांच्या मनातली 5वी एक इच्छा ही देशासमोर आलेली आहे। त्यांना आता 5वी बहुमत पाहिजे की जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशामधली लोकशाही मारून टाकतील आणि ही त्यांची स्वप्न ही आता उघड झालेली आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्रात विरोधकांची महाविकास आघाडी असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। काँग्रेसनं देशपातळीवर आधीच जाहीरनामा समोर आणलाय, म्हणजेच तिन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीनं जनतेला वायदा केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।